महाविकास आघाडी नेत्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे वेळ मागितलेली आहे। आज निवडणूक आयोगाची भेट घेतली जाणार आहे। आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिली। मात्र अद्याप निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीला वेळ दिली नसल्याची ही माहिती आहे। या संदर्भातले तपशील देत आहेत प्रतिनिधी नंदकिशोर गावडे। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे जे नेते आहेत किंवा शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाची खरं तर भेट घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या संदर्भात निवडणूक आयोगाची वेळ सुद्धा त्यांनी मागितलेली आहे। मात्र अद्याप सुद्धा जी वेळ आहे ती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली नसल्याची माहिती आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगाला जाऊन भेटलेले होते। वेगवेगळ्या ज्या क्युरीज होत्या, वेगवेगळ्या ज्या शंका होत्या त्या उपस्थित केलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। त्यामधील प्रमुख म्हणजे मतदार यादी, जी मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे तो सातत्यानं पक्षांकडून, विरोधी पक्षांकडून असू दे, म्हणजे मनसेकडून असू दे किंवा महाविकास आघाडीकडून असू दे, हे काढले जात असलेलं आपल्याला पाहायला मिळत होत्या। सध्या नगरपंचायत आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या खरं तर येऊ घातलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही प्रमाणात जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी 2 डिसेंबरला सुद्धा जी मतदान आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। मात्र त्याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर हे मतदार घेण्या अगोदर कुठेतरी ज्या क्युरीज आहेत किंवा ज्या निवडणूक मतदार याद्यामध्ये ज्या घोळ आहे तो दूर करावा अशी प्रमुख जी मागणी आहे ती खरं तर केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आज नेमकी ही भेट होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या ज्या शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाची नेमकी मागणी काय आहे, त्यामध्ये आज कोणता नेमका अर्ज करतायत का किंवा आज कोणती वेगळी मागणी करतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे विक्रांत। बरं, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या। नंदकिशोर, तुर्तास धन्यवाद दिले।